उत्तर सोलापूर तालुक्यातील राजकीय वातावरण सध्या अनेक घडामोडी दिसून येत आहेत। तालुक्यातील अनेक नेते प्लसमध्ये आहेत तर अनेक मायनसमध्ये। तालुक्यातील राष्ट्रवादीमध्ये दोन गट आहेत, त्यातील एक गट साठेंचा आणि दुसरा पण साठेंचाच। थोडं वेगळं वाटेल पण होय, तालुक्यातील दोन्ही राष्ट्रवादीचे गट मोठ्या शिताफीने एकाच घरात सुखाने दिसून येत आहेत। काका साठेंच्या शब्दांना प्रमाण मानणारे हरिभाऊ आणि आविदादा यांची अजित पवार गटात निवड जाहीर झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे। गावात शरद पवार साहेब हे किती मोठे नेते आहेत हे सांगणारे अचानक अजित पवार किती विकास कामे करत आहेत हे सांगायला लागले आहे। तालुक्यातील भाजपमध्ये देखील अंतर्गत विरोध असला तरी पक्ष म्हणून अनेक निर्णय हे नाईलाजाने मान्य केले आहेत। त्यातच उत्तर तालुक्याच्या भाजप तालुकाध्यक्षपदाची निवड ही काही दिवसांपूर्वी झाली आहे। याबद्दल अनेकांनी नाराजीही व्यक्त केली होती। भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजी भाऊ यांची भाजपच्या अनेक निर्णयात महत्त्वाची भूमिका असल्याचे दिसून आले आहे। कालच्या पंतप्रधान दौऱ्यावेळी शहाजी पवार यांच्यासोबत भाजपा युवा मोर्चाचे नान्नज येथील संभाजी दळे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करताना दिसून आले। सोलापूर जिल्ह्यातील वरिष्ठ पातळीवर थेट संबंध असलेला नेता म्हणून शहाजी पवार ओळखले जातात। तालुक्यातील काँग्रेस सध्या थंड आहे म्हणले तरी वावगे ठरणार नाही। देश पातळीवर जरी काँग्रेस लढण्यासाठी तयार असली तरी तालुका पातळीवर सध्या तरी लढाई नसल्याचे स्पष्ट दिसते आहे। तालुका उभाटा गटाची शिवसेना सतत आक्रमक भूमिका घेताना दिसते आहे। अनेक वर्षानंतर तालुका प्रमुख म्हणून निवड झालेले पौळ हे पदाला कायम न्याय देण्याचे काम करताना दिसत आहे। उत्तर तालुक्यातील शिंदे गटाची शिवसेनाही तितक्याच वेगाने पकड घेत आहे। उत्तर तालुका प्रमुख यांच्या आकस्मिक निधनानंतर तालुक्यातील स्थानिक कार्यकर्त्यांच्या अडचणी विकास कामांना निधी खेचून आणण्याचे काम युवासेना तालुका प्रमुख अतिश गवळी करत आहे। तालुक्यातील राजकारणात महत्त्वाचा घटक भाग ज्या गटाशिवाय तालुक्यातील राजकारण पूर्ण होत नाही तो माने गट। सध्या दिलीप मालकांनी या पक्षात जावे त्या पक्षात जावे, मालक म्हणतील तोच निर्णय, यातच सध्या नेते कार्यकर्ते गुंग आहेत। पृथ्वीराज युवा मंचच्या राहिलेल्या गावातील शाखा ओपनिंग का थांबल्या हे सुनील बापूंनाच माहिती। सध्या तरी जिल्ह्याच्या राजकारणात उत्तर तालुक्यातील राष्ट्रवादीचे बळीराम साठे व भाजपचे शहाजी पवार ही दोन नावेच कायम चर्चेत असतात।